श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार गुरुभक्तांनो. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 1 ते अध्याय 10 पर्यंत सविस्तर अर्थ. तसेच गुरुचरित्र पारायण, दत्तविजय पारायण तसेच त्याचे अर्थ असे व्हिडिओही आपल्या चॅनलवर आहेत. तरी नक्की चॅनलला एकदा व्हिजिट द्या आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला सुरू करूयात गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 1चा सविस्तर मराठी अर्थ. गुरुचरित्राचा पहिला अध्याय हा संपूर्ण ग्रंथाचा आध्यात्मिक पाया आहे. या अध्यायात कोणतीही मोठी कथा नाही, चमत्कार नाही, पण जो गुरुतत्व इथे समजतो तो समजला तर पुढील सर्व अध्यायाचे रहस्य उलगडते. हा अध्याय सांगतो की गुरुचरित्र का सांगितले जात आहे, ते कोणी सांगितले आणि ते ऐकणाऱ्याला काय लाभ होतो. तरी शेवटपर्यंत नक्की ऐका. गुरुचरित्र सांगण्यामागचा उद्देश. अध्यायाची सुरुवात नम्रतेने होते. नामधारक कथा कथन करता सांगतो की हे गुरुचरित्र तो स्वतःच्या बुद्धीने नव्हे तर गुरुच्या आज्ञेने आणि प्रेरणेने सांगत आहे. तो स्पष्ट करतो की ही कथा मनोरंजनासाठी अजिबात नाही, विद्वत्ता दाखवण्यासाठी नाही किंवा प्रसिद्धीसाठी नाही, तर भक्तांचे दुःख नष्ट व्हावे, त्यांचे जीवन पवित्र व्हावे आणि गुरुचा महिमा सर्वत्र पोहोचावा, हा एकमेव हेतू यामागचा आहे. गुरु म्हणजे कोण हे पाहूयात. या अध्यायात गुरुची अत्यंत सुंदर आणि खोल व्याख्या दिली आहे. गुरु म्हणजे जो अज्ञानाचा अंधार दूर करतो. गुरु म्हणजे जो शिष्याला योग्य मार्ग दाखवतो, जो संसाराच्या बंधनातून मुक्तीकडे नेतो. गुरु हा फक्त देह नाही, तो परब्रह्माचे साकार रूप आहे. नामधारक सांगतात की देव दूर असू शकतो, पण गुरु प्रत्यक्ष असतो. आता ऐकूयात गुरुचरित्र ऐकण्याचे व वाचण्याचे फळ काय आहे. अध्याय 1 मध्ये गुरुचरित्राच्या श्रवण वाचनाचे मोठे महात्म्य सांगितले आहे. जो भक्त श्रद्धेने गुरुचरित्र ऐकतो, नियमित वाचन करतो, मन शांत ठेवून कथेत तल्लीन होतो, त्याला पापशालन होते. भीती, चिंता, दुःख कमी होते. मन शुद्ध व स्थिर होते. गुरुची कृपा सहज प्राप्त होते. विशेष म्हणजे हे फळ मिळवण्यासाठी फार मोठी साधना लागत नाही, फक्त श्रद्धा पुरेशी आहे. हे गुरुचरित्र पारायण कोणी ऐकावे. नामधारक सांगतात की गुरुचरित्र स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब, विद्वान अविद्वान सर्वांसाठी आहे. पण एक अट आहे, अहंकार. त्या व्यक्तीला अहंकार नसावा जो नम्र आहे, जो गुरुवर विश्वास ठेवतो, तोच गुरुचरित्राचा खरा अधिकारी आहे, खरा भक्त आहे असं समजूयात. गुरुचरित्र हे कसे ऐकावे. अध्याय 1 मध्ये शिस्तही सांगितले आहे. गुरुचरित्र ऐकताना मन शांत असावे, श्रद्धा असावी, निंदा नालस्ती टाळावी, अहंकार टाळावा. शंका मनात न ठेवता गुरुवर विश्वास ठेवावा, कारण शंका असेल तर कृपा थांबते, श्रद्धा असेल तर कृपा वाहते. गुरु हीच जीवन नौका आहे. या अध्यायाचा मध्यवर्ती संदेश असा आहे की संसार हा महासागर आहे. दुःख, मोह, राग, लोभ, अहंकार या लाटा आहेत. या सागरातून बाहेर पडण्यासाठी गुरु हीच एकमेव नौका आहे. जो गुरुच्या चरणी शरण जातो त्याचा उद्धार निश्चित होतो. त्याला संकटाला, अडचणींना सामोरे जाण्याची ताकद नक्कीच गुरु देतात. नामधारकाची नम्रता. नामधारक वारंवार सांगतात, मी ज्ञानी नाही, मी पंडित नाही, मी फक्त गुरुचा दास आहे. ही नम्रता गुरुचरित्राची खरी शोभा आहे. यातून आपल्याला संदेश मिळतो की ज्ञानापेक्षा नम्रता मोठी आहे.
अध्याय 1चं गूढ आध्यात्मिक अर्थ पाहूयात. हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरुशिवाय मुक्ती नाही. श्रद्धा हीच खरी साधना आहे. गुरुचरित्र म्हणजे गुरुचे जिवंत रूप. जो ऐकतो त्याचे जीवन हळूहळू बदलते. गुरुकृपा दिसत नसली तरी कार्यरत असते. अध्याय 1चा अंतिम संदेश पाहूयात. गुरु शोधू नका, गुरुवर श्रद्धा ठेवा, तेच स्वतः तुम्हाला शोधून काढतात. हाच या अध्यायातून संदेश मिळतो. आपण आता इथे अध्याय 1चा पूर्ण सारांश ऐकलेला आहे. आता आपण ऐकूयात गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 2चा सारांश. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्राचा हा दुसरा अध्याय भक्ताला एक गोष्ट शिकवतो की गुरु म्हणजे फक्त एक माणूस नाही, तर अनंत अनंत करुणेचं, अनंत प्रकाशाचं, अनंत प्रेमाचं रूप आहे. ज्याच्या जीवनात गुरु येतात त्याचं भाग्यच बदलतं. कारण गुरुचा आश्रय हा दुःखातून आनंदाकडे नेणारा मार्ग आहे. नामधारक सांगतात, गुरुचरित्राचं वाचन म्हणजे साधं वाचन नाही, ते मनाचं शुद्धीकरण आहे. प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द जणू गुरुच्या चरणस्पर्शासारखा आहे. सॉरी. या अध्यायात सांगितलं आहे की श्रद्धा असेल, प्रेम असेल, शुद्ध मन असेल तर गुरुचरित्र जीवनातील पाप, भीती, संकट हळूहळू दूर करून टाकतं. मनात प्रकाश फुलतो आणि गुरुचं अस्तित्व आपल्या प्रत्येक श्वासात जाणवतं. गुरु म्हणतात, फक्त एक पाऊल तू माझ्याकडे टाक. गुरु शिष्याला म्हणतात, भक्ताला म्हणतात, फक्त एक पाऊल तू माझ्याकडे टाक. उरलेलं अंतर मी स्वतः येऊन पूर्ण करीन. गुरुचरित्राचे अध्याय हे फक्त कथा नाही तर ते अनुभव आहेत. आणि अध्याय 2 सांगतो की ज्याला गुरुचरित्र वाचण्याची ओढ निर्माण होते तो पूर्वजन्मीही पुण्यवान असतो. गुरुची कृपा निरपेक्ष आहे आणि भक्ताने फक्त एकच दान द्यावे, श्रद्धेचे. गुरूंवर श्रद्धा ठेवावी, भक्ती करावी. अध्याय 2 हा संपूर्ण गुरुचरित्राचा उपद्वात आहे. उपद्वात मानला जातो. येथे नामधारक गुरुचरित्राचे महत्त्व, त्याचा प्रभाव आणि गुरुचा महिमा स्पष्ट करतात. गुरुचरित्राच्या वाचन श्रवणाचा महिमा. नामधारक सांगतात की गुरुचरित्राचे वाचन, मनन आणि श्रवण हे अतिशय फलदायी आहे. गुरुचरित्रातील प्रत्येक ओळ पवित्र आहे, कारण ती श्रेष्ठ गुरु श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य जीवनाशी निगडित आहे. या अध्यायात हे स्पष्ट केले आहे, गुरुचरित्र वाचल्याने मन शांती प्राप्त होते, घरात शांतता लाभते, पापाचे शालन होते, आयुष्यातील संकटे शांत होतात. संकटांना सामोरं जाण्यासाठी गुरु आपल्याला मजबूत बनवतात. भीती, संशय, अहंकार याचा नाश होतो. भाविकामध्ये श्रद्धा आणि वैराग्य वाढते. गुरुचरित्राचे सार एकच, गुरु म्हणजे करुणामूर्ती. ते भक्ताचे रक्षण नक्की करतात. गुरुची शक्ती आणि कृपा. नामधारक सांगतात की गुरु हा विश्वरूप आहे. त्याच्या चरणी आश्रय घेतला की अज्ञान नष्ट होते, कर्मबंधन ढळतात, जीवाला मोक्षाची दिशा मिळते. गुरु हे देहधारी देवच आहेत. त्याच्या कृपेने अशक्य कार्यही शक्य होते. ज्याला गुरुचरित्राची आवड निर्माण होते तो पूर्वजन्मी पुण्यवान असते. ही भावार्थातील महत्त्वाची ओळ. कथा सांगणारा आणि ऐकणारा याची पात्रता. या अध्यायात नामधारक सांगतात की गुरुचरित्र कोणी श्रद्धेने ऐकावे, मनात शुद्ध इच्छा असावी, गुरुवर पूर्ण विश्वास असावा. जेवढ्या भक्तीने ऐकावे, वाचावे तेवढे उत्तम फळ मिळते.
ही पात्रता सांगण्याचा उद्देश असा की गुरुचरित्र ही एखादी सामान्य कथा नसून आध्यात्मिक सिद्धाचा मंगल ग्रंथ आहे. गुरुचरित्राची निर्माण भूमिका. नामधारक म्हणतात की त्याला हे चरित्र सांगण्याची प्रेरणा स्वतः गुरूंनी दिली. ते हे सांगतात की गुरुचा महिमा जगभर पोहोचावा, लोकांनी गुरुसेवेचा मार्ग धरावा, गुरुचरित्रामुळे अधिकाधिक लोकांना आध्यात्मिक लाभ व्हावा. या भावना त्याच्या मनात आल्या आणि गुरुचरित्राची कथा सुरू होते. अध्यायाचा आध्यात्मिक अर्थ. अध्याय 2 चे तात्विक सार पाहूयात. गुरु म्हणजे ब्रह्मस्वरूप, जीवाला मुक्तीकडे नेणारा एकमेव आधार. श्रद्धा हे साधनेचे प्रमुख साधन. गुरुचरित्राचे संपूर्ण परिणाम श्रद्धेवर अवलंबून असतात. वाचन म्हणजेच अंतःकरण शुद्धी. यातील प्रत्येक कथा मनाला प्रसन्न करून साधकाच्या दोषाचे शमन करते. गुरुची कृपा सहज, निरपेक्ष आणि अनंत. जो गुरुच्या चरणी मनोभावे शरण जातो त्याचे जीवन गुरु स्वतः सांभाळतात. हा अध्याय पुढील कथेसाठी आध्यात्मिक पाया तयार करतो. पुढील अध्यायातील श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जीवन चरित्र, नरसिंह सरस्वतीचे चरित्र, त्यांचे चमत्कार, भक्तांचे अनुभव हे सर्व समजण्यासाठी अध्याय 2 मनाला योग्य दिशा देतो. या अध्यायाचा भावार्थ असा की गुरुचरित्र हा दिव्य ग्रंथ आहे. श्रद्धेने वाचणाऱ्याचे जीवन गुरु स्वतः शुद्ध करून उन्नत करतात. या अध्यायाचा संदेश खूप सोपा आहे. गुरुवर विश्वास ठेवा, त्यांचं चरित्र वाचा आणि आपल्या मनातील अंधार स्वतःच नष्ट होताना पहा. गुरु तुमच्या सोबत आहेत नेहमी, प्रत्येक क्षणी. फक्त त्यांची आठवण जिवंत ठेवा, नामस्मरण करा. जर हा अध्याय मनाला स्पर्श करून गेला असेल तर आजच गुरुचरित्र वाचायला बसून जा. गुरु तुमची वाट पाहत आहेत. ओम श्री गुरुदेव दत्त. प्लीज आपले हे वाचन अर्थ सारांश आवडत असल्यास प्लीज चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही दाबा. म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आता सुरुवात करूया अध्याय 3 ला. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 3 अत्यंत सविस्तर पाहूया. हा अध्याय श्री दत्तात्रेयांच्या प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या बाललीलाचे वर्णन करतो. नरहरी आणि सिद्धयोगी संवाद. नरहरी हे ज्ञानासाठी अत्यंत तळमळलेले साधक होते. ते सिद्धयोगींना विनंती करतात, गुरुदेव, श्री गुरुदेव दत्तांच्या अवताराचे, त्यांच्या बाललीलेचे वर्णन मला सविस्तर सांगा. नरहरी दत्तावताराचे चरित्र ऐकल्यावर मन शुद्ध होते. जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि मनुष्याला योग्य मार्ग दिसायला लागतो. ही प्रेरणा देऊन ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथेची सुरुवात करतात. पिठापुरमचे पवित्र वातावरण. पिठापूर नावाचे छोटेसे पण पवित्र गाव होते. या गावातच श्रीपादांचा अवतार झाला. त्यांचे आई वडील अप्पलराज शर्मा, सुमती ही माता हे अत्यंत भक्त, संस्कारी आणि सदाचारी होते. दोघांनाही खंत होती की त्यांना मुलगे नव्हते. ते मनोभावे दत्ताची उपासना करत. श्री गुरुदेव दत्तांची कृपा आणि अवतार पाहूयात. एके दिवशी सुमती मातेला स्वप्नात स्वयं भगवान श्री गुरुदेव दत्तांचे दर्शन देतात. श्री गुरुदेव दत्त दर्शन देतात आणि म्हणतात, तू फार पुण्यवती आहेस, मी तुझ्या घरी अवतार धारण करीन. त्या स्वप्नाचा दिवस म्हणजे त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद होता. योगायोग नाही, तो क्षणच अवताराचा निकाल होता. काही काळानंतर श्री गुरुदेव दत्तांनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जन्म घेतला. हे नाव सुद्धा दैवी आहे.
याचा अर्थ सदाशिवाचा चरण, भक्तांचा आश्रय. बाल्यापासूनचे प्रकट होणारे दैवी गुण पाहूयात. श्रीपाद लहान असतानाच इतर मुलांपेक्षा विलक्षण वेगळे दिसत. त्यांच्या नजरेत कृपा होती, चालण्यात तेज होते आणि हसण्यात अद्भुत अशी शक्ती होती. कुणाला आजार असेल तर ते नुसते बघताच वेदना कमी व्हायची. ज्यांच्या मनात संताप, द्वेष असेल त्यांची वृत्ती हळूहळू शांत व्हायची. घरात सतत पवित्रता, आनंद आणि शांततेचा अनुभव येत असे. गावातील लोक म्हणत, हे मूल साधे नाही, यात श्री गुरुदेव दत्तांची शक्ती आहे. माऊली सुमती आईला सुद्धा हे जाणवत होते. हा माझा मुलगा नाही, हा ईश्वर आहे, हे श्री गुरुदेव दत्त आहेत. देवत्वाचा झरा, ज्ञान, करुणा आणि चमत्कार पाहूयात. श्रीपाद बोलू लागले तेव्हा त्यांचे वाक्य असे असत की मोठे मोठे पंडित सुद्धा त्यांच्या पुढे थक्क होत. त्यांचे ते ज्ञान ऐकून, त्यांचं बोलणं ऐकून मोठे मोठे पंडित थक्क होत, चकित होत. वेदशास्त्राचे गूढ अर्थ, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, जीवनाचे तत्वज्ञान, जन्म मरणाचे रहस्य हे ते सहज सांगत असे. लहान मुलाला एवढे कसे कळेल, असा लोकांना प्रश्न पडायचा. लोकांना हे अगदी स्पष्ट जाणवत, यांच्यात भगवान दत्ताचाच प्रकाश प्रकटला आहे. श्री गुरुदेव दत्तच यांच्या पोटी जन्म घेतलेला आहे. रुग्णांचे कष्ट दूर करणारे बालस्वरूप श्री गुरुदेव दत्त पाहूयात. या अध्यायात वर्णन आहे की कोणालाही त्रास झाला की श्रीपाद स्वतःहून त्यांच्याकडे धावून जात. कुणाचे ताप जात, कुणाचे दुखणे शांत होत, बरे होत, कुणाचे मनोबल वाढत, कुणाचे पाप नष्ट होत. त्यांची नजर म्हणजे अमृत, स्पर्श म्हणजे आशीर्वाद, आवाज म्हणजे मंत्र. गावात सर्वत्र चर्चा असे, पिठापुरात साक्षात दत्त अवतरले आहेत. माता पित्यांची दिव्य भावना हा भाग पाहूयात. आई वडील अत्यंत आनंदित, पण मनात थोडी भीतीही. हा साधारण मुलगा नाही, मोठा झाल्यावर आमच्यापासून दूर जाणार का? कारण तो तर सेवा करत आहे. तो दुसऱ्यांची सेवा करण्याच्या नादात आमच्यापासून दूर जाईल का, असा त्यांच्या आई वडिलांना प्रश्न पडायचा. संतांचे जीवन घरापुरते नसते, ते संपूर्ण जगाचे असते. त्यांना हे भीती मिश्रित प्रेम मनात वाटतच राहिले. पुढे पाहूयात या अध्यायाचा भावार्थ. हा अध्याय आपल्याला शिकवतो की देव अवतार घेतो तेव्हा बालपणापासूनच त्याच्यात दिव्य शक्ती दिसतात. दत्त हा फक्त देव नसून सद्गुरूचा तत्व आहे. सद्गुरूची कृपा मिळाली की जीवन बदलते. पवित्र भक्तांच्या घरीच अवतार येतो. जिथे अवतार असतो ते गावही पावन होते. या अध्यायाचा सारांश आपण थोडक्यात पाहूया. श्री गुरुचरित्राचा 3रा अध्याय आपल्याला श्रीपाद श्री वल्लभांच्या पवित्र बाललीलेचा अनुभव देतात. त्यांच्या जन्मापासूनच दत्तस्वरूप प्रकट झाले होते. करुणा, ज्ञान, चमत्कार आणि भक्तांवरील अनंत प्रेम. हा अध्याय सांगतो की जिथे श्री गुरुदेव दत्त आहे तिथे भीती नाही, जिथे गुरु आहे तिथं अंधार नाही. इथे अध्याय 3चा सविस्तर अर्थ आपण पूर्ण केलेला आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आता आपण पाहूयात की श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 4चा सविस्तर अर्थ. हा अध्याय गुरुचरित्रातील अतिशय कोमल, दैवी, प्रेमळ आणि उपदेशात्मक अध्यायापैकी एक आहे. या अध्यायात श्री सिद्धयोगी नामधारकाला सांगतात की गुरुचा महिमा शब्दात सांगता येत नाही. पण गुरुचरित्राचे दर्शन झाले की जन्माजन्मातील पापे, भय, दुःख, अडथळे गुरु स्मरणानेच नष्ट होऊ लागतात. चला तर अत्यंत श्रद्धेने हळूहळू भावपूर्वक असा अध्याय 4 अनुभूतीने ऐकूयात.
अध्याय 4 मध्ये नामधारक आणि सिद्धमुनी यांच्या संवादाचा पुढील भाग येतो. या अध्यायात श्रीगुरूंचे स्वभाव, त्यांची दयाळुता, भक्तांवरील करुणा आणि त्यांचे जन्मभूमीतील बालचरित्र हळूहळू उलगडले जाते. हा अध्याय व्यासपीठ तयार करतो. पुढे श्रीगुरूंच्या दिव्य लीला कशा प्रकट होतात याची तयारी इथे येते. आपण पाहूयात प्रतिष्ठानपुरातील महाभयंकर दुष्काळ. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की गुरुचरित्राची कथा केवळ देवत्व सांगण्यासाठी नाही, तर लोकांना गुरुची कृपा कशी मिळते, गुरुभक्तीने कष्ट कसे दूर होतात, गुरु हे सर्व दुःखातून उभारी देणारे तारणहार आहेत, हे पटवून देण्याचा हेतू आहे. ते उदाहरण म्हणून सांगतात की प्रतिष्ठानपूरला एकेकाळी भयंकर दुष्काळ पडला. पावसाची सरास अनुपस्थिती, जनावरांचे मृत्यू, जनतेचे उपासमार, नदी नाले कोरडे पडले. अशा भयंकर परिस्थितीत लोक देवदेवतांकडे जरी प्रार्थना करत होते तरी त्यांना समाधान नव्हते. हे उदाहरण आपल्याला शिकवते, जेव्हा काळ कठीण असतो, मनुष्याची श्रद्धा डळमळते, मन अस्थिर होते आणि भीती हृदयाला वेढून टाकते. तेव्हा मनाला स्थैर्य देणारा, मार्ग दाखवणारा, आत्मविश्वास देणारा एकच गुरुच आवश्यक असतो. लोकांचे दुःख आणि आध्यात्मिक संदेश पाहूयात. दुष्काळ फक्त अन्नाचा नव्हे, तो आध्यात्मिक दुष्काळाचाही प्रतीक आहे. लोकांच्या मनात समाधान नव्हते, श्रद्धा कमी होत होती, परस्परांचा द्वेष वाढत होता. लोक भटकत होते, कुणाकडे आशा नव्हती. त्यातच लोकांना कळते की एक दिव्यसा पुरुष, एक महान तपस्वी जगात अवतरला आहे. हा पुरुष म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती. पुढे पाहूयात विद्यानगरातील तपस्वीचा तप. अध्यायात सांगितलं आहे की विद्यानगरात अनेक ब्राह्मण तपस्वी राहत होते. ते कठोर साधना करत होते, परंतु त्यांना अद्याप सिद्धी नव्हती. ही स्थिती आपल्याला शिकवते, केवळ तप, वृत्त, जप, वेदाध्ययन पुरेसे नाही. योग्य गुरु दीक्षा, गुरुकृपा आणि गुरुचा संकल्प मिळाला तरच परिपूर्ण साधना होते. श्री गुरूंचा प्रथमदर्शन लाभ. दुष्काळग्रस्त जनता जेव्हा श्रीगुरूंच्या आगमनाची बातमी ऐकते तेव्हा अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येतात. श्रीगुरूंचे रूप पहा. अत्यंत तेजस्वी, मुखावर दिव्य कांती, डोळ्यात करुणा, बोलण्यात माधुर्य आणि वाणीमध्ये ब्रह्मज्ञानाचा प्रभाव. लोकांना त्यांच्यामधून देवाचे दर्शन होते. येथे आध्यात्मिक अर्थ असा, कधी कधी देव रूप धारण करून येतो, परंतु फक्त भक्ताचे डोळे त्याला पाहतात. निष्ठा असली की देव स्वतः मार्ग दाखवतात. श्री गुरूंची करुणा तपश्चर्येचे फळ बघा. श्री गुरूंना जनतेची दीन अवस्था पाहवत नाही. एक उपजत करुणा त्यांच्या हृदयातून वाहते. त्यांना कळते की मी या लोकांचे दुःख दूर करण्यासाठीच आलो आहे. गुरुचे मुख्य धर्म हेच, दीनाचे रक्षण करणे, दुर्बलांना शक्ती, अडचणीत मार्गदर्शन, भीतीत धैर्य, दुःखात आधार. श्री गुरूंचे उपदेश. गुरु लोकांना सांगतात की ईश्वरावर विश्वास ठेवा. काळ कठीण असला तरी तो चिरकाल राहत नाही. श्रद्धा कमी करू नका. भक्त संकटात लगेच देव धावून नाही आले, लगेच मदत नाही मिळाली की गुरूंवरचा विश्वास कमी करतात, श्रद्धा कमी करतात. तसं न करता त्याचा अर्थ असा की त्याच वेळी आपले गुरु आपली परीक्षा घेत असतात आणि आपल्याला त्या संकटात अजून मजबूत करत असतात. खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी आपल्याला मजबूत करत असतात. त्यामुळे श्रद्धा कमी करू नका, विश्वास ढळू देऊ नका.
प्रत्येक दुःखानंतर सुख येतच असते. हा उपदेश आपल्याला आपल्या आयुष्यालाही लागू होतो. जीवनात अडचणी येतात, परंतु त्या काळात श्रद्धा टिकवली, धैर्य ठेवले तर अडचणीच्या पलीकडे नवी संधी, नवे सुख आलेलं असतं, सुख मिळतं. जनतेचा विश्वास पाहूयात. लोक श्रीगुरूंना इतक्या श्रद्धेने स्वीकारतात की त्या श्रद्धेनेच त्यांचे दुःख कमी होऊ लागते. याचा अर्थ भक्ती ही मनोवृत्ती बदलते. मनोवृत्ती बदलली की जीवन बदलते. दुष्काळ जरी असेल तरी मनात आशा निर्माण होते. हेच गुरु तत्वाचे बळ आहे. काहीही झालं तरी आपल्याला एकच विश्वास असतो की देव मला कुठेतरी मदत करेल, काहीतरी मार्ग दाखवेल. पुढे पाहूयात श्री गुरूंच्या लीलेचा प्रभाव. अध्याय 4 हा पुढील अध्यायात येणाऱ्या अतिमानवी लीलेचा प्रारंभ आहे. ही गोष्ट सांगते की श्री गुरु सामान्य मनुष्य नसून एक परिपूर्ण अवतार, ज्ञानेश्वर, कृपासागर देव आहेत. अंतर्मुखता, आध्यात्मिक निष्कर्ष पाहूयात. या अध्यायाचा आध्यात्मिक निष्कर्ष पाहूया. ह्या अध्यायाचा शेवट आपल्या मनावर असा प्रभाव टाकतो की गुरु हेच जीवनाचे मार्गदर्शक आहेत. दुःखात गुरु स्मरण हेच आपले औषध आहे. असह्य स्थिती श्रद्धा महत्वाची आहे. करुणा, प्रेम, शांतता हेच गुरुचे स्वरूप आहे. शेवटी संकट हे तात्पुरतं असतं. संकटानंतर सुख येणारच असतं. श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त. आता आपण श्री गुरुचरित्राच्या दिव्य अध्यायाचे वाचन आणि अर्थ ऐकले. या वाचनातून आपल्याला गुरुच्या कृपेची गोडी, गुरुभक्तीची शक्ती आणि त्यांच्या अनंत करुणेचा अनुभव पुन्हा एकदा जाणवला. श्री दत्तगुरूंची कृपा, त्यांची करुणा आणि त्यांचा दिव्य प्रकाश आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात आणि प्रत्येक विचारात उतरू देत. आजच्या या अध्याया पारायणातून जो पुण्यप्रभाव निर्माण झाला आहे तो तुम्हाला आरोग्य, शांती, आनंद आणि समृद्ध घेऊन येवो, हीच गुरुचरणी मी प्रार्थना करते. पुढील अध्याय पाहूयात. अध्याय 5. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आता आपण पाहणार आहोत अध्याय 5. अत्यंत पवित्र असा जीवन बदलवणारा अध्याय. अध्याय 5 चा सविस्तर अर्थ ऐकूयात. या अध्यायात श्री गुरूंच्या जन्माचे तेजस्वी वर्णन, त्यांच्या बालपणीच्या दिव्य लीलांचा स्पर्श आहे आणि गुरुतत्वाचा उदय अत्यंत सुंदर रीतीने उलगडतो. दुष्काळाने त्रस्त जनतेवर जेव्हा अंधार दाटला होता तेव्हा दत्तावतार श्री गुरूंच्या आगमनानेच आशेचा दिवा पेटला. अध्याय 5 हेच दर्शवतो की गुरु येतात तेव्हा परिस्थिती बदलते, भय दूर होते आणि जीवनात नवी दिशा निर्माण होते. या अध्यायातून आपल्या घरात, मनात, संपूर्ण वातावरणात शांती, समाधान आणि गुरुकृपेची ऊर्जा पसरू देत. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या आगमनाची कृपावर्षा या अध्यायात पाहूयात. श्री गुरूंचे बाललीलाचे वर्णन, जनतेतील बदल आणि गुरुतत्वाचे दर्शन पाहूयात. अध्याय 4 मध्ये दुष्काळाने त्रस्त लोकांना श्री गुरूचे दर्शन झाले. अध्याय 5 मध्ये आता दर्शनानंतर गुरुच्या कृपेने परिस्थिती कशी बदलते, तसेच त्यांच्या बाल्यकालातील दिव्यत्व कसे प्रकट होते याचा विस्तार आपण पाहूयात. श्री गुरूंचा जन्म आणि दिव्य स्वरूप. सिद्धयोगी नामधारकाला सांगतात श्री गुरु नरसिंह सरस्वती हे योगेश्वर दत्तात्रेयांचेच अवतार आहेत. त्यांच्या जन्माचे वर्णन अत्यंत पवित्र व अद्भुत आहे. त्यांचा जन्म ब्राह्मण कुलात झाला. त्यांच्या जन्मावेळी संपूर्ण घरात तेज पसरले, वातावरण पवित्र झाले, सुगंध दरवळला. देवतांनी अदृश्य रूपात बाळाचे दर्शन घेतले. ही सर्व लक्षणे महान आत्म्याच्या जन्माची साक्ष होती.
गुरूंच्या जन्मकथेत आपल्याला शिकवले जाते की अवतार जन्मतात लोकांच्या कर्माचा भार हलका करण्यासाठी, त्यांना योग्य जीवन मार्ग दाखवण्यासाठी. बाललीला गुरूंचे दिव्य गुण प्रकट होणे. श्री गुरु बालपणी एका साध्या बालकासारखे दिसत असले तरी त्यांच्या आत अनंत ज्ञान, करुणा, तेज दडलेले होते. बाल्यावस्थेतही ते शांत, स्थिर, समाधिस्थ स्वरूपात असत. फार कमी बोलत, पण बोललेला प्रत्येक शब्द ज्ञानाने परिपूर्ण असत. त्यांच्या शरीरावर ब्रह्मतेज दिसत असे. त्यांच्या नजरेत अतिशय करुणा आणि वात्सल्य असे. ही बाललीला आपल्याला शिकवते की ज्यांच्या जन्मताच दिव्यता असते, त्यांचे स्वभावही दिव्यच असतात. श्री गुरूंचे लहान वयातील संन्यास वृत्ती. गुरु बालपणीही भगवान, वदजन, आत्मानुभव आणि मौन साधना याकडे झुकत होते. ते खेळणे, भांडणे, धावणे यापासून दूर जात. त्यांचे मन सदैव परमेश्वरात लीन असे. याचा अर्थ संन्यास ही शरीराची नव्हे तर मनाची अवस्था आहे. ते जन्मजात असते, त्यासाठी वय लागत नाही. पालकांचा आश्चर्यभाव. एक महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश पाहूयात. बालक शांत, साधक वृत्तीचे दिसत असल्याने पालकांना आश्चर्य वाटू लागले. त्यांनी बाळाला बोलते करावे म्हणून अनेक उपाय केले, पण बाळ अतिशय कमी बोलायचे. गुरुपादुका म्हणतात, मौन हा सर्वोच्च तप आहे. जे अनुभवाने जाणतात ते शब्दात कमी बोलतात. बाळाच्या दिव्यतेचा पालकांना पूर्ण बोध नव्हता, पण मनात नेहमी एक प्रश्न यायचा, हे मूल साधं नाही, याच्यात काहीतरी दिव्य आहे. गावातील जागृती. जेव्हा लोकांना समजले की या जन्मात एक दिव्यात्मा अवतरले आहे, तेव्हा लोक त्यांच्या घराजवळ येऊ लागले. ते बाळाकडे बघतच मन प्रसन्न होत असे. ताण दूर होत, चिंता विरघळत, शांती अनुभवता येत असे हे जन्मसिद्ध गुरुप्रभाव होते. खरा गुरु जन्मापासूनच शांतीचा स्रोत असतो. गावात बदल, दुष्काळ हटतो. अध्याय 5 च्या मध्यभागी एक आश्चर्य उलगडले आहे. जेव्हा श्री गुरु अवतरले तेवढ्यातच पाऊस सुरू होऊ लागला. कोरडी जमीन भिजली, नदी ओढे भरू लागले, जनावरांना चारा मिळू लागला. जनतेत आशा निर्माण झाली. हे प्रतिकात्मक अर्थ देतात. गुरु येतात तिथे अज्ञानाचा दुष्काळ हटतो, श्रद्धेचा पाऊस पडतो. गुरुप्रभावाने गावात चैतन्य निर्माण झाले. बाळाच्या बोधकथा. त्यांच्या बाल्यकाळातील लहान लहान घटना लोकांना अनेक संदेश देत असत. एकदा त्यांनी एका वृद्धाला शांतपणे पाणी आणून दिलं. करुणा हीच गुरुची भाषा आहे. त्यांनी एका रडणाऱ्या मुलाला शांत केले. गुरु दुःख ओळखतात, कमी करतात. घरात रडणं, भांडणं थांबत असे. गुरु म्हणजे शांततेचे प्रतीक आहे. गुरुतत्वाचा प्रकाश पाहूयात. या अध्यायाचा महत्त्वाचा संदेश आहे की सिद्धयोगी सांगतात की जिथे गुरु असतात तिथे धर्म जागतो, श्रद्धा वाढते, मन प्रसन्न होते. अध्याय 5 चा संपूर्ण गुरुतत्वाचे महात्म्य सांगतो. गुरु जन्मत नाही, गुरु अवतरतो. त्याची कृपा ही कष्टातून मुक्त होणारी, मनाला शांत करणारी आणि जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे. अध्यायाचा सार्वत्रिक जीवन संदेश आपण पाहूया. अध्याय 5 आपल्याला शिकवतो की आध्यात्मिक वाढीसाठी गुरु आवश्यक आहे. श्रद्धा हे जीवनातील महान धन आहे. जन्माने नव्हे, गुणांनी महानता ठरते. मौन ही महान साधना आहे. संकटाच्या काळात दैवी शक्ती येते. गुरु येतात तेव्हा परिस्थिती बदलते. इथे अध्याय 5 चा आपण सविस्तर अर्थ ऐकला. आता पुढे पाहूयात की अध्याय 6 चा सविस्तर अर्थ.
श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6चं महत्त्व पाहूयात. अध्याय 6 हा गुरुचरित्रातील अतिशय महत्त्वाचा आणि भक्ती दृढ करणारा अध्याय आहे. या अध्यायात गुरुसेवेचे महात्म्य, श्रद्धा आणि विश्वासाचे फळ, अहंकाराचा नाश आणि गुरु आज्ञेचे पालन या गोष्टी अत्यंत सुंदर कथाच्या माध्यमातून समजावल्या आहेत. सॉरी. सिद्धयोगी नामधारकाला सांगतात की गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवणारा भक्त कधीही अपयशी ठरत नाही. हा अध्याय ऐकताना किंवा वाचताना भक्ताचे मन आपोआप नम्र होते आणि गुरुचरणी झुकते. सिद्धयोगी आणि नामधारक यांचा संवाद पाहूयात. या अध्यायाची सुरुवात बघूया. सिद्धयोगी आणि नामधारक यांच्या संवादाने होते. नामधारक विनम्रपणे विचारतात, हे गुरुदेव, गुरुसेवेचे खरे फळ काय आहे ते मला सांगा आणि गुरु आज्ञा न पाळल्यास त्याचे काय परिणाम होतो हेही सांगा. सिद्धयोगी अत्यंत करुणेने उत्तर देतात, गुरुसेवा म्हणजे केवळ शारीरिक सेवा नव्हे, तर मन, वाणी आणि कर्माने गुरुशी एकरूप होणे होय. गुरुसेवेचे महात्म्य. सिद्धयोगी एक कथा सांगतात. एक भक्त होता जो बाह्य रूपाने खूप सेवा करत असे, पण मनात अहंकार बाळगत असे. तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे, कारण तो खूप अहंकारी होता आणि इतर भक्तांकडे तुच्छतेने पाहत असत, दुसऱ्यांना कमी समजत असत. गुरूंनी हे ओळखले, पण थेट काही बोलले नाही. एके दिवशी गुरूंनी त्याला एक साधी आज्ञा दिली, पण त्या आज्ञेत भक्ताचा अहंकार अडसर ठरला आणि त्यांच्याकडून आज्ञा पूर्ण झाली नाही. त्या व्यक्तीकडून आज्ञा पूर्ण झाली नाही. यातून सिद्धयोगी सांगतात की गुरुसेवेत अहंकार असेल तर ती सेवा निष्फळ ठरते. गुरु आज्ञेचे पालन बघूयात. भक्ताची परीक्षा. गुरु भक्ताची परीक्षा घेतात, पण ती शिक्षा नसते. ती उद्धाराची, आपल्याला मजबूत करण्याची प्रक्रिया असते. या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे की गुरु आज्ञा कधीही तर्काने मोजू नये. गुरु आज्ञा कधीही तर्काने मोजू नये. ती श्रद्धेने स्वीकारावी. जो भक्त का आणि कसे यात अडकतो तो गुरुकृपेपासून दूर राहतो. नम्रतेचे फळ. सच्चा भक्त पहा. एक अत्यंत साधा नम्र भक्त दाखवला आहे. त्याच्याकडे ज्ञानाचा गर्व नाही, संपत्तीचा अहंकार नाही. या अगोदरच्या भक्ताकडे अहंकार होता. आता इथं या व्यक्तीकडे अहंकार नाही, त्याच्याकडे गर्व नाही. हा भक्त पाहूयात. त्याला संपत्तीचा अहंकार नाही, प्रतिष्ठेची अपेक्षा अजिबात नाही. फक्त गुरूंवर अढळ असा विश्वास, खूप असा विश्वास, आज्ञेचे तंतोतंत पालन करणारा आणि निरपेक्ष सेवा करणारा, गुरूंवर श्रद्धा ठेवणारा, गुरूंची सेवा करणारा असा भक्त. गुरु अशा भक्तांवर आपली कृपा करतात, आपली कृपा ओततात, कारण गुरूंना अहंकार नव्हे तर शुद्ध भक्ती प्रिय असते. कर्मफळ सिद्धांत पाहूयात. अध्याय 6 मध्ये कर्मफळाचा गूढ अर्थ सांगितला आहे. सिद्धयोगी म्हणतात, प्रत्येक सुखदुःख हे कर्माचे फळ आहे, पण गुरुकृपा असेल तर ते फळ सौम्य होते. गुरुकर्म नष्ट करत नाहीत, पण त्याची तीव्रता कमी करतात. जीवनातील अडचणी आणि गुरु आश्रय पाहूयात. या अध्यायातून स्पष्ट होते की संकटे येतातच. दुःख हे कर्मफळ आहे, पण गुरु आश्रय असल्यास ती संकटे भक्ताला मोडत नाहीत. गुरु म्हणजे अंधारातला दिवा आहे, वादळातली नौका आहे.
आणि जीवनातील खरा आधार आहे. अध्याय 6 मधील मुख्य आध्यात्मिक संदेश पाहूयात. हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरुसेवा, अहंकाराचा त्याग, आज्ञापालन, श्रद्धेची परीक्षा. गुरुसेवा केल्याने अहंकाराचा त्याग होतो. आज्ञापालन ही श्रद्धेची परीक्षा असते. नम्रता गुरुकृपेची गुरुकिल्ली. तक्रार अहंकाराचे लक्षण असते. समर्पण मुक्तीचा मार्ग असतो. आजच्या जीवनात अध्याय 6चे महत्त्व. आजच्या धावपळीच्या तणावग्रस्त जीवनात अपयश, नात्यातील तणाव, आर्थिक अडचणी, मानसिक अस्वस्थता यावर हा 6वा अध्याय उपाय सांगतो. गुरूंवर भार सोपवा, अहंकार नष्ट करा आणि मानसिक स्वस्थता ठेवा. गुरूंवर विश्वास ठेवा, गुरूंवर श्रद्धा ठेवा. गुरुवर भार सोपवा. जिथे गुरु आहे तिथे चिंता उरत नाही. अध्याय 6चा थोडक्यात सारांश पाहूया. गुरु म्हणजे शब्द नव्हे, अनुभव आहे. गुरु म्हणजे व्यक्ती नव्हे, तत्व आहे. अध्याय 6 आपल्याला हेच शिकवतो की जो गुरुशी एकरूप होतो त्याचे जीवन आपोआप योग्य दिशेने वाहू लागते. इथे अध्याय 6चा आपण सविस्तर अर्थ पूर्ण केलेला आहे. तरी शेवटपर्यंत अजून पुढचे अध्याय नक्की ऐका. आणि मन प्रसन्न झालं असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती आहे प्लीज. आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आता आपण पाहूयात गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 7. हा अत्यंत महत्त्वाचा, श्रद्धा दृढ करणारा आणि गुरुभक्तीचा खरा अर्थ सांगणारा सविस्तर असा अध्याय हा पाहूयात. शांत मनाने ऐका. या अध्यायात भक्ताची परीक्षा, गुरुचे मौनातून दिलेले उपदेश, श्रद्धा, संयम आणि समर्पण, तसेच अपेक्षा व अहंकार याचा त्याग हे पाहूयात. हे अतिशय प्रभावी रीतीने या अध्यायात उलगडते. हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरुकृपा लगेच दिसत नाही, पण योग्य वेळी नक्की प्रकट होते. या वाचनाच्या वेळी मनातील सर्व चिंता बाजूला ठेवा. आपले मन श्री गुरूंच्या चरणी अर्पण करा आणि श्रद्धेने या अध्यायाचे सारांश ऐका. सिद्धयोगी नामधारकाला सांगतात की गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवणारा भक्त कधीही रिकामा राहत नाही. हा अध्याय ऐकताना भक्ताच्या मनातील शंका हळूहळू कमी होतात. सिद्धयोगी नामधारक संवाद पाहूयात. नेहमीप्रमाणे या अध्यायाची सुरुवात सिद्धयोगी आणि नामधारक यांच्या संवादाने होते. नामधारक प्रश्न विचारतात. गुरुदेव, काही भक्तांना त्वरित कृपा मिळते आणि काहींना दीर्घ प्रतीक्षा का करावी लागते? सिद्धयोगी नामधारकाला उत्तर देतात. कृपा ही वेळेवर मिळते, पण वेळ ठरवतो गुरु, भक्त नाही. वेळ गुरु ठरवतात, आपण ठरवू शकत नाही. हा संवाद संत गतीने उदाहरणासह आहे. नीट शेवटपर्यंत ऐका. भक्ताची कथा, श्रद्धेची परीक्षा. अध्याय 7 मध्ये एक भक्त दाखवला आहे जो नियमित सेवा करतो, पण मनात शंका ठेवतो आणि गुरुकृपेवर पण विश्वास ठेवत नाही. बाहेरून भक्ती असते, पण आतून भीती, अपेक्षा, तक्रार असते. गुरु त्याची परीक्षा घेतात. ही परीक्षा शिक्षा नसते, ती भक्ताच्या अंतरंग शुद्धीची प्रक्रिया असते. गुरुची लीला, मौनातून दिलेला उपदेश. या अध्यायात एक सुंदर प्रसंग येतो. गुरु काहीच बोलत नाहीत, पण त्याचे मौनच आपल्याला उपदेश देतात. आणि एक असतो नम्र असा भक्त. तो प्रश्न विचारत नाही, अपेक्षा ठेवत नाही, इतरांशी तुलना करत नाही. तो फक्त गुरु आज्ञा पाळतो, जे मिळेल ते स्वीकारतो आणि सेवेत आनंद मानतो.
अशा भक्तांवर गुरुकृपा आपोआप ओघळते. कर्मफळ व गुरुकृपा सूक्ष्म तत्वज्ञान. अध्याय 7 मध्ये कर्मफळावर स्पष्ट भाष्य आहे. सिद्धयोगी म्हणतात, कर्म कोणालाही चुकत नाही, पण गुरुकृपेने त्याची तीव्रता कमी होते. गुरु म्हणजे कर्म नष्ट करणारी शक्ती नाही, तर कर्म सहन करण्याची शक्ती देणारी ऊर्जा म्हणजेच दत्तकृपा होय, गुरुकृपा होय. हा मुद्दा आजच्या दुःख, आजार, अपयश याच्याशी जोडून सविस्तर आहे. भक्तीतील अडथळे, अपेक्षा आणि अहंकार. अध्याय 7 मध्ये सूचक इशारा दिला आहे की मी इतकं करतो तरी मला का मिळाला नाही, माझ्यापेक्षा कमी करणाऱ्याला कृपा का. हे विचार भक्तीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जिथे तुलना आहे तिथे खरी भक्ती नसते. गुरुची कृपा कधी प्रकट होते ते पाहूयात. गुरुची कृपा तेव्हाच प्रकट होते जेव्हा भक्त थकतो, जेव्हा अहंकार गळून पडतो, जेव्हा तो पूर्ण समर्पित होतो, तेव्हाच गुरु प्रकट होतात. गुरु वेळेवर येतात, पण भक्ताला तयार होण्यासाठी वेळ लागतो. आजच्या जीवनात अध्याय 7 चे महत्त्व. मानसिक ताण, भीती, नात्यातील संघर्ष, करिअर, आरोग्य, पैसा यावर अध्याय 7 सांगतो की गुरूंवर भार सोडा. गुरूंवर भार टाकणं म्हणजे जबाबदारी सोडणं नव्हे, तर चिंता सोडणं होय. अपेक्षारहित भक्ती करा, मौनाची साधना करा, तुलना टाळा, संयम ठेवा, अहंकार नष्ट करा. गुरु वेळेवर कृपा करतात. श्रद्धा म्हणजेच शक्ती आहे. अध्याय 7 चा भावार्थ पाहूयात. गुरु म्हणजे उत्तर नाही, गुरु म्हणजे विश्वास. गुरु म्हणजे त्वरित समाधान नाही, गुरु म्हणजे योग्य वेळेची कृपा. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा गुरु नक्कीच आपल्याला मदत करतात. अध्याय 7 आपल्याला शिकवतो की थांबता येणारा भक्तच खरी गुरुकृपा अनुभवतो. इथे अध्याय 7 चा आपण सविस्तर अर्थ ऐकलेला आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आता आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 8 चा सविस्तर असा अर्थ. अध्याय 8 ची आध्यात्मिक भूमिका पहा. श्री गुरुचरित्रातील अध्याय 8 हा गुरुसेवेचे खरे स्वरूप, भक्तांची अंतःशुद्धी आणि गुरुकृपेची अचूक वेळ याचे सखोल दर्शन घडवणारा हा अध्याय आहे. हा अध्याय आपल्याला सांगतो की गुरुकृपा ही बाह्य कर्मकांडावर नाही, तर भक्तांच्या अंतःकरणातील श्रद्धा, संयम आणि समर्पणावर अवलंबून असते. आजच्या घाईच्या जीवनात आपण लगेच उत्तर आणि लगेच परिणाम अपेक्षित करतो, पण हा अध्याय आपल्याला थांबण्याची आणि विश्वास ठेवण्याची साधना शिकवतो. सिद्धयोगी आणि नामधारक संवाद पाहूयात. नेहमीप्रमाणे नामधारक सिद्धयोगींना प्रश्न विचारतात. गुरुदेव, अनेक भक्त गुरुसेवा करतात, तरी त्यांच्या जीवनातील दुःख लगेच का संपत नाहीत? तेव्हा सिद्धयोगी सांगतात की जो भक्त संकटातही गुरुवर शंका घेत नाही, तोच खरा गुरुभक्त असतो. गुरुकृपा ही भक्ताच्या अंतःस्थितीवर अवलंबून असते. ती मागणीवर मिळत नाही, तर पात्रतेवर प्रकट होते. गुरुसेवेचे खरे स्वरूप. या अध्यायात गुरुसेवेचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे. गुरुसेवा म्हणजे केवळ देहाने केलेली कामे नव्हेत, तर मनाने नम्र होणे, अहंकार सोडणे आणि जे मिळेल ते स्वीकारणे होय. जेव्हा सेवा मी करतो या भावनेतून होते तेव्हा ती व्यवहार ठरते, पण जेव्हा सेवा समर्पणाने केली जाते तेव्हाच ती गुरुकृपेला पात्र ठरते. पुढे पाहूयात भक्ताची कथा, श्रद्धेची परीक्षा. या अध्यायात एका भक्ताची कथा येते. हा भक्त नियमाने सेवा करतो, वृत्त जप करतो, पण त्याच्या मनात एक सूक्ष्म प्रश्न असतो. मी इतकी सेवा करतो तरी माझे दुःख का संपत नाही, असा प्रश्न त्या भक्ताला पडतो.
गुरु त्याच्या मनातील विचार जाणतात, पण काहीही न बोलता मौन धारण करतात. हे मौन म्हणजे त्या भक्तासाठी खरी परीक्षा असते. गुरुचे मौन, मौनातील उपदेश पहा. सिद्धयोगी सांगतात की गुरुचे मौन म्हणजे दुर्लक्ष नसून तो त्याचा सर्वात मोठा उपदेश असतो. मौनातून गुरु भक्ताला संयम, श्रद्धा आणि प्रतीक्षा शिकवतात. आज आपण शांतता सहन करू शकत नाही, पण गुरु आपल्याला शिकवतात की मौनातही विश्वास टिकवणे हीच खरी भक्ती आहे. अपेक्षा, भक्तीतील अडथळा. अध्याय 8 मध्ये गुरु स्पष्ट सांगतात की अपेक्षा ही भक्तीतील सर्वात मोठी अडचण आहे. मी इतकं केलं म्हणून मला हे मिळालं पाहिजे हा विचार आला की भक्ती अपूर्ण होते. अटीशिवाय, मागणीशिवाय केलेली भक्तीच गुरुकृपेला आकर्षित करते. पुढे पाहूयात गुरुकृपेची योग्य वेळ. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की गुरु कधीही उशीर करत नाहीत, पण भक्त तयार होईपर्यंत गुरुकृपा प्रकट करत नाहीत. गुरु कृपा म्हणजे संकट लगेच दूर होणे नव्हे, तर संकट सहन करण्याची अंतशक्ती मिळणे होय. तिथेच गुरु आपल्याला मजबूत करत असतात. योग्य वेळ ही गुरु ठरवतात, भक्त ठरवत नाहीत. केव्हा मदत करायची हे गुरु स्वतः ठरवतात. पुढे पाहूयात नम्र भक्तावर विशेष कृपा. या अध्यायात दुसऱ्या भक्ताचे उदाहरण दिले आहे. हा भक्त कोणतीही तक्रार करत नाही, अपेक्षा ठेवत नाही आणि म्हणतो, गुरुदेव तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे. अशा भक्तांवर गुरु स्वतः जबाबदारी घेतात, कारण तो पूर्णपणे अहंकार मुक्त असतो आणि त्याची खऱ्या मनापासून केलेली श्रद्धा असते. कर्म, फळ आणि गुरुकृपा पाहूयात. सिद्धयोगी सांगतात, कर्मफळ आणि कर्मफळ आणि गुरुकृपा. सिद्धयोगी सांगतात की कर्म कोणालाही चुकत नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. पण गुरुकृपा म्हणजे कर्म नष्ट करणे नव्हे, तर कर्माची तीव्रता कमी करणे होय. गुरु म्हणजे ढाल आहेत, जी कर्माचे आघात सौम्य करते. पुढे पाहूयात आजच्या जीवनात या अध्यायाचे आपल्यासाठी महत्त्व काय आहे. आजचा माणूस ताण, चिंता, अपेक्षा आणि तुलना यामध्ये अडकलेला आहे. अशा वेळी अध्याय 8 आपल्याला सांगतो की गुरूंवर भार सोडा, पण कर्तव्य सोडू नका. प्रयत्न करत राहा, पण परिणाम गुरुचरणी अर्पण करा. पुढे अध्याय 8 मध्ये आपण मुख्य जीवन संदेश पाहूया. बघा, अध्याय 8 आपल्याला शिकवतो की अपेक्षारहित भक्ती करा, संयम ठेवा, नम्र राहा, मौनाचा स्वीकार करा आणि गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा. जो भक्त थांबू शकतो तोच खऱ्या अर्थाने गुरुकृपा अनुभवतो. या अध्यायाचा भावार्थ आणि समाप्ती बघूयात. शेवटी गुरुचरित्राचा हा अध्याय आपल्याला सांगतो की गुरु म्हणजे त्वरित उत्तर देणारी शक्ती नव्हे, तर योग्य वेळेची कृपा देणारा आधार आहे. जो भक्त संयमाने वाट पाहतो त्याच्या जीवनात गुरुकृपा नक्की प्रकट होते. गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे संयम, गुरु म्हणजे योग्य वेळेची कृपा होय. अध्याय 9चे विशेष महत्त्व पाहूयात. गुरुचरित्रातील अध्याय 9 हा अत्यंत गंभीर, विचार प्रवर्तक आणि अंतर्मुख करणारा अध्याय आहे. या अध्यायात गुरु चमत्कारांनी नाही, तर शब्द, मौन आणि कृतीतून भक्ताला जीवनाचा खरा अर्थ समजून सांगतात. हा 9वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे, तरी नक्की शेवटपर्यंत पहा. हा अध्याय आपल्याला सांगतो की गुरु भक्ताला नेहमी सुख देत नाहीत, पण नेहमी कल्याणाकडेच नेतात. भक्ताची अवस्था आणि मनस्थिती पाहूयात. या अध्यायात
एका भक्ताची कथा येते. तो भक्त गुरूंवर श्रद्धा ठेवतो, पण त्याच्या मनात स्वतःच्या इच्छांचा सॉरी स्वतःच्या इच्छांचा, अपेक्षांचा आणि सांसारिक प्रश्नांचा भार आहे. तो गुरुकडे जातो. दुःखातून मुक्ती मिळावी, संकट त्वरित दूर व्हावे, जीवनात स्थैर्य यावे, पण त्याची श्रद्धा असूनही मन पूर्णपणे स्थिर नसते. गुरुचे मौन आणि भक्ताची परीक्षा पाहूयात. भक्त गुरूंकडे आपली व्यथा मांडतो, पण गुरु लगेच उत्तर देत नाहीत. ते कधी मौन धारण करतात, गुरु कधी मौन धारण करतात, कधी दुर्लक्ष करतात, कधी कठोर शब्द बोलतात. यामुळे भक्ताच्या मनात शंका येते, गुरूंना माझे दुःख दिसत नाही का? हीच खरी परीक्षा आहे. गुरु इथे पाहत असतात, भक्ताची श्रद्धा टिकते का, की अपेक्षा पूर्ण न झाल्यावर ती ढासळते. श्रद्धा विरुद्ध अपेक्षा पाहूयात. हा अध्याय फार सुंदर रीतीने हा फरक दाखवतो. श्रद्धा म्हणते गुरु जे करतील ते माझ्या भल्यासाठी, आणि अपेक्षा म्हणते माझ्या मनासारखं घडलं पाहिजे. गुरु अपेक्षा मोडतात, पण श्रद्धा वाढवतात. गुरूंची कठोर कृती, करुणेचं रूप पाहूयात. गुरु काही वेळा भक्तांशी कठोर वागतात. भक्ताला ते अन्यायकारक वाटते, पण प्रत्यक्षात गुरु त्याचा अहंकार कमी करत असतात. त्याला आत्मचिंतनाकडे नेत असतात. सांसारिक आसक्ती सैल करत असतात. कडू औषधही रोग बरं करतं पहा, हे गुरु जाणतात. भक्ताच्या अंतर्मनातील परिवर्तन पहा. काही काळानंतर भक्ताच्या मनात बदल घडतो. तो विचार करतो, कदाचित माझी समज कमी आहे. गुरूंच्या कृतीमागे अर्थ असणार. मला गुरूंवर पूर्ण शरण जायला हवा. इथेच भक्ताची खरी साधना सुरू होते. गुरुकृपा कधी प्रकट होते? जेव्हा भक्त तक्रार थांबवतो, अपेक्षा सोडतो आणि गुरूंवर निस्वार्थ विश्वास ठेवतो, तेव्हा गुरुकृपा प्रकट होते. गुरु योग्य वेळी मार्ग दाखवतात, भक्तांचे दुःख दूर करतात, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याला आतून बळकट करतात. अध्याय 9 मधील आपण मोठा अध्याय 9चा आध्यात्मिक संदेश पाहूयात. हा अध्याय सांगतो की गुरु भक्ताला दुःखातून पळवून नेत नाही, दुःख सहन करण्याची शक्ती देतात. गुरु मौनातही कार्य करत असतात. गुरूंची कठोरता ही दयेचेच रूप आहे. श्रद्धा टिकली तर कृपा अटळ आहे. गुरु वेळ पाहूनच फळ देतात, भक्ताच्या अहितासाठी कधीच नाही. भक्ताच्या अहिताचा ते कधीच विचार करत नाहीत. गुरु नेहमी भक्ताच्या पाठीशी असतात. आजच्या जीवनाशी अध्याय 9चा संबंध पाहूयात. आज आपल्यालाही वाटते, मी इतकी पूजा करतो तरी त्रास का? देव गुरु लगेच मदत का करत नाहीत? हा प्रश्न आपणा सर्वांनाच पडतो. पण तसं नसतं. तिथेच तर गुरु आपल्याला संकटाला सामोरे जाण्यासाठी मजबूत बनवतात, धैर्य देतात. अध्याय 9 याच प्रश्नाचं उत्तर आहे. गुरु आपल्याला अधीर न होता संयम ठेवायला आणि जीवनाच्या परीक्षेत खंबीर राहायला शिकवतात. अध्याय 9चा अंतिम संदेश पाहूयात. गुरु कधीही भक्ताचा नाश करत नाहीत, भक्ताचं कधीही वाईट चिंतत नाहीत. ते भक्ताच्या अज्ञानाचा नाश करतात. इथे अध्याय 9चा संपूर्ण सारांश आपण पाहिला. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आता आपण पुढे पाहूयात की अध्याय 10चा गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 10चा सविस्तर सारांश. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.
गुरुचरित्राचा अध्याय 10वा अध्याय हा भक्ताच्या जीवनातील अडचणी, श्रद्धा आणि गुरुकृपेचे सूक्ष्म कार्य समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा अध्याय आपल्याला हे शिकवतो की गुरु भक्ताच्या जीवनातील कधीही उगाच हस्तक्षेप करत नाहीत. पण जेव्हा करतात तेव्हा भक्ताच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकतात आणि ते चांगल्यासाठीच करतात. भक्त संकटात सापडतो तेव्हा पहा. या अध्यायात एक भक्त अत्यंत त्रस्त अवस्थेत गुरुकडे येतो. त्याच्या आयुष्यात सांसारिक अडचणी वाढलेल्या असतात. मन अस्वस्थ झालेलं असतं आणि भविष्यासंबंधी भीती निर्माण झालेली असते. तो बाहेरून धैर्य दाखवत असतो, पण आतून पूर्णपणे कोसळलेला असतो. तो गुरुच्या चरणी येतो कारण त्याला कुठेही आधार उरलेला नसतो. इथेच गुरुभक्तीचा पहिला टप्पा दिसतो. जेव्हा माणूस पूर्णपणे असहाय्य होतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने गुरुकडे वळतो. भक्त गुरुकडे काय मागतो ते पहा. भक्त गुरुकडे काही मोठे शब्द वापरत नाही. तो फक्त एवढं सांगतो, माझ्या आयुष्यात अडचणी वाढत चाललेल्या आहेत. मला काय करावं हेच समजत नाही. या शब्दामागे वेदना आहेत, भीती आहे आणि एक छोटीशी आशा आहे की गुरु काहीतरी मार्ग दाखवतील. गुरु नक्कीच मला या संकटातून दूर करण्यासाठी मार्ग दाखवतील. ही एवढी आशा भक्ताला गुरुकडून असते. गुरुचे शांत ऐकणे. गुरु भक्ताचे बोलणे शांतपणे ऐकतात. ते मध्येच काही बोलत नाहीत, काही सूचना देत नाहीत, कोणताही चमत्कार दाखवत नाहीत. पण गुरूंचे हे मौन निष्क्रिय नसते. ते भक्तांचे विचार, मनस्थिती, श्रद्धा आणि अहंकार सर्व काही ओळखत असतात. गुरूंची पहिली कृपा मनाला धीर देणारी. गुरु लगेच समस्या सोडवत नाहीत. ते आधी भक्तांच्या मनाला धीर देतात. कारण जर मन शांत नसेल तर उपाय समजत नाही. गुरु भक्ताला हे शिकवतात की तू घाबरू नकोस, मी आहे. हे शब्द उच्चारले गेले किंवा नाही तरी भक्तांच्या मनाला थोडी शांती मिळू लागते. श्रद्धेची खरी परीक्षा. गुरु त्वरित फल देत नाहीत. काही दिवस जातात. परिस्थिती लगेच बदलत नाही. इथे भक्तांसमोर प्रश्न उभा राहतो. मी गुरुकडे आलो तरी माझी अडचण तशीच का आहे? याच ठिकाणी श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. जो भक्त तक्रार करत नाही, संयम ठेवतो आणि गुरूंवर विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो, तोच या परीक्षेत पास होतो. गुरुकृपेचे अदृश्य कार्य सुरू होते. हळूहळू कोणताही मोठा गाजावाजा न होता परिस्थितीत थोडा बदल होतो. काही अडचणी आपोआप दूर होतात. काही प्रश्न सुटू लागतात. भक्ताला कळतही नाही हे कसं घडलं. हीच गुरुकृपा आहे. तो दिसत नाही पण परिणाम नक्की देतो. गुरुकृपा दिसत नाही पण परिणाम नक्की देते. अदृश्य रूपात गुरु आपल्यासाठी धावून येतात. संकटाच्या वेळी मदत करतात. गुरु फक्त संकट दूर करत नाहीत. या अध्यायात फार सुंदर गोष्ट सांगितली आहे. गुरु फक्त बाह्य संकट दूर करत नाहीत. ते भक्ताच्या विचारांची दिशा बदलतात, अपेक्षा कमी करतात आणि मनाला स्थिर करतात. म्हणजेच भक्त पुन्हा त्याच संकटात अडकत नाही. भक्ताच्या जीवनात झालेला बदल पाहूयात. आता भक्त पूर्वीसारखा घाबरत नाही. प्रत्येक गोष्टीत गुरु आठवतो आणि मनात एक स्थैर्य निर्माण होतं. तो समजून जातो की गुरु माझ्याबरोबर आहेत, म्हणून मला भीती कशाची आहे असे भक्त समजतात. अध्याय 10 मधील खोल आध्यात्मिक संदेश पाहूयात. हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरु योग्य वेळेची वाट पाहतात. उशीर म्हणजे दुर्लक्ष नाही. श्रद्धा टिकली तर कृपा अटळ आहे. गुरु भक्ताला आतून मजबूत करतात. गुरुकृपा ही अनुभवाची गोष्ट आहे. अध्याय 10चा अंतिम संदेश पाहूयात. गुरु संकट दूर करतात पण त्याहून आधी ते भीती दूर करतात. आपल्याला
आपल्याला मजबूत करतात. संकटांना सामोरे जाण्यासाठी मजबूत करतात आणि धीर देतात. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. इथे अध्याय 10चा अर्थ सारांश पूर्ण झालेला आहे. अशा प्रकारे आपण गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 1 ते 10 पर्यंत सविस्तर सारांश पाहिलेला आहे. या पुढील अध्यायाचे सारांश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट द्या. अशाच दत्तविजय, गुरुचरित्र, भक्तिविजय, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन, पारायण तसेच मराठीत अर्थ आपण असे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या. धन्यवाद.